कारण एकमेकांना सांभाळून घेणं हीच खरी मैत्री असते ना. ठीक आहे, मग आता थँक्यू त्या पांढऱ्या तोंडाच्या भूताला. का तुझे वेड ह्या जीवाला जडावे, का तुझे स्वप्न दिवस रात्री पडावे. जसे शिंपला मोती जशी आभाळ धरती जुळली आपुली प्रीती. फुलते फुलते हलवार गोड नाते. कुणी हे हसुनी सांगून कानी जाते. तुझं माझं जमते जमते तुझं माझं जमते. तुझं माझं जमते जमते तुझं माझं जमते. तुझं माझं जमते जमते तुझं माझं जमते जमते. OMG, काळ्या तोंडाच्या भूताने घाबरवलं काय की पांढऱ्या तोंडाच्या भूताने घाबरवलं काय? आशू घाबरली का शुभू घाबरला? होतं तर तेच आहे जे पम्मीला हवंय. ही तर फक्त सुरुवात आहे, अजून बरंच काही बाकी. कारण पम्मी तिथे काय कमी. सगळ्यांची लाडकी पम्मी, PUMMMY पम्मी. आज ना माझ्या शूटिंगचा सेकंड डे, दुसरा दिवस. तुम्हाला माझं लोकेशन दाखवू का? हे बघा हे बघा हे बघा. कसं आहे कसं आहे, या इकडे या. ते बघा बघा किती मस्त आहे ना, छान आहे ना. अरे दादा दादा, माझ्या सगळ्या फॅन्सना हाय म्हणा. हाय. हो बाई बाजूला हो, आम्हाला आमचं काम करू द्या. बिझी मॅन. असो, या इकडे या. तुम्हाला बाकीचं लोकेशन पण दाखवते. इकडे या इकडे या. कसं वाटतंय हे सगळं? मस्त ना. बघा बघा हे बघा इकडे बघा. हे बघा इथे बघा. आमचे डिरेक्टर. या या सर. ओ सर, माझ्या फॅन्स जरा हाय म्हणा ना. हाय. प्रेशर प्रेशर. डिरेक्टर आहे ना, बिझी मॅन. या या या. हे झेंडू बघ, 3 लोक लाईव्ह आहेत. पम्मी दे त्यातली मी एक आहे. मी पण बघतोय बरं का. तरी सुद्धा आणखीन एक कोणीतरी माझा मोठा फॅन दिसतोय. सो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ना माझ्या पर्सनल स्टाफची ओळख करून देते. ही माझी डिअर झेंडू. झेंडू से हाय. हाय. आणि हा माझा पर्सनल फोटोग्राफर. ए केकू हाय म्हण. केकू हळू बोल ना, ऐकू जातंय त्यांना. हाय. अरे कसलं भारी आहे हे. इथं असं हाय म्हणायचं आणि स्वतःच्याच मोबाईल मध्ये स्वतःला बघायचं. अरे MST आहे MST. हे MST काय आहे? अहो पम्मी मॅडम, तुम्ही नाही म्हणत का OMG, ओ माय गॉड? तसं माझं पेटंट आहे MST, म्हणजे मस्त एकदम बेकार बेकार. OMG, शुभू. या फ्रेंड्स, मी तुम्हाला आणखीन एका पर्सनल फोटोग्राफरची ओळख करून देते. हा बघा, शुभू. ए शुभू शुभू, माझ्या सगळ्या फॅन्सना हाय म्हण ना. हाय शुभू. काय करताय? पम्मी दी लाईव्ह आहेत. अहो प्लीज प्लीज प्लीज. अहो प्लीज असं काही करू नका ना. म्हणजे मी इथे आहे कळलं तर प्रॉब्लेम होईल. हो का? बरं बरं. फ्रेंड्स, मी माझ्या दिवसाभराची अपडेट्स ना अशीच देत राहील. आणि भेटूयात तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गेली सासरला पाय तिचा घसरला. बाय. ई बाय म्हणा ना. बाय. झेंडू बघितलं किती फॉलोअर्स होते. ए शुभू, तू इथे का झोपलास? रूम मध्ये झोपला नाहीस? नाही, झोपणार होतो, पण काय झालं तिथे मला झोपच नाही आली. मग म्हणून मी इथे येऊन झोपलो. अच्छा, मला वाटलं की तू घाबरलास ना म्हणून इथे झोपलास.
छे 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 छे. नाही म्हणजे घाबरण्यासारखं काय होतं तिथे? नाही, असं काहीच नाही. पम्मी दी ह्या साड्या. ही छान आहे. पण अगं डायरेक्टर सर म्हणाले या सीनला साड्या नको, ड्रेस पाहिजेत. OMG ड्रेस. पण आपल्याकडे तर ड्रेस नाही आहेत. तू ना एक काम कर आशू, तू पटकन आत्ताच्या आत्ता बुटीकला जा आणि ड्रेसेस घेऊन ये. शुभू बरोबर जा. नाही मला कॉलेजला जायचंय. मीच गेलो असतो बरं का, पण इथं फोटो काढायचे आहेत ना. हा शुभू, तसंही बुटीक कॉलेज पासून जवळच आहे, हो की नाही? हो ठीक आहे. मी लगेच आवरून निघतो. पम्मी दी येते. केकू व्हेरी स्मार्ट. हा बरं कारण सापडलंय माझ्या फोटोचं. अहो पम्मी मॅडम, तुमच्याकडून हळूहळू शिकतोय मी. तेवढंच दोघांना एकमेकांसोबत वेळ मिळेल ना, आहे की नाही? अगदी माझ्या मनातलं कळायला लागल्या मनकवडा. चला एक मिनिट, मी गाडी सुरू करतो, मग तुम्ही बसा. या बसा बसा. तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवा, म्हणजे तुम्हाला आधार मिळेल. काल रात्री मी जरा जास्तच घाबरलो होतो ना. नाही, असं कोणी नव्हतं तिथे, माझाच भास झाला. भूतभीत काही नसतं. हो भासच असणार, पण भास जरी असला तरी भीती वाटतेच ना. हो हॅलो. हॅलो बाळ. हाय. बाळ तू हॉस्पिटलमधून निघालास का रे? हो 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 आई, निघालोय. नेमका कुठे पोहोचलायस? आता रस्त्यात. पुन्हा पुण्याला जायचंय? हो जावं लागेल. ते द्यायचंय ना. काय द्यायचंय? ते औषध द्यायचंय. बर बर, हे बघ मी एक काम करते, मी तुला एक बॅग देते. त्या बॅग मध्ये तुझे काही कपडे आहेत आणि काही खायच्या प्यायच्या वस्तू ठेवल्यात. मी येते कॉलेज जवळ. काय कॉलेजला? हो तू ये ना, मला जरा बोलायचंय तुझ्याशी, खूप महत्वाचं आहे. आई कॉलेजला
तू पोचतोयस ना कॉलेजला? हो हो पोचतो कॉलेजमध्ये. अहो पण बुटीक प्लीज जरा काय? प्लीज जरा तू बॅग घेऊन ये ना, बरं होईल. हो मी येते. गोंधळ झाला, आई कॉलेजला येते. काय? कविता, हो आई. अगं बाळची बॅग भरून झाली का? हो हो. हा फोटो फोटो कोणाचा आहे? अगं बुकमार्क असेल. हा अरे हो, हा फोटो कसा बुकमार्क असेल? तेच म्हणते मी. हे पण हा फोटो पुस्तकात कसा आला आणि कोणाचा आहे हा फोटो? कोण आहे ही मुलगी? काही कल्पना नाही हो. अरे हा फोटो कुठे होता? या पुस्तकात. कुणाचा आहे हा फोटो? तुझ्या मैत्रिणीचा आहे का? नाही, माझ्या चुलत मामाच्या मुलीचा, तन्वीचा. पुण्यात असते ना, स्थळ शोधतायत तिच्यासाठी. दिसायला चांगली आहे ही मुलगी, नाही का? हो ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही हिचं नाव ना एका चांगल्या विवाह मंडळामध्ये नोंदवा. नक्की चांगलं स्थळ मिळेल. अहो नाव नोंदवलंय बाबा, पण हवं तसं स्थळच मिळत नाहीये. साधा भोळा, व्यवस्थित शिकलेला, आईच्या आज्ञेचा मान ठेवणारा आणि विशेष म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये राहणारा, छान सुंदर असा मुलगाच सापडत नाहीये हो. नाही, पण तुझ्याकडे का दिलाय हा फोटो? माझा मामा म्हणजे ना आई, विचारू नका. आता आपल्या शुभंकरच्या लग्नाचा आपण एवढ्यात पाहणार आहोत का? तरी पण त्याने हट्ट करून कुरिअर केला फोटो. मी म्हंटल आता पाठवलाच आहे तर 4-5 दिवस ठेवू आणि मग सांगू त्याला माझ्या दिराचं काही एवढ्यात आम्ही लग्नाचं बघणार नाही आहोत. आणि आमचं अरेंज मॅरेज झालं ना, पण शुभंकरला कुणी भलतीच आवडत असेल तर? नाही म्हणजे आवडली तर काय बाबा? ही शुभंकरची बॅग. कुठे राहते ही मुलगी? पुण्यात असते. आई आपलं शुभंकर पण पुण्यातच आहे ना. शुभूची आणि हिची जोडी एकदम छान दिसेल ना. शुभंकर, काय ठरतंय तुझं? नाही काही ठरत नाहीये, पण काही ठरवलं तर ते बाळच्या भल्याचंच असेल. काय झालं? बंद पडली. हा काय? चवळीप्रमाणे बंद पडली. मग आता काय करायचं? तुम्हाला कॉलेजला जायला उशीर होईल आणि तिकडे पम्मी दी, तिलाही शूटिंगला उशीर होईल. ठीक आहे, आपण एक काम करूया, गाडीला धक्का मारत पुढे नेऊया. पुढे एखादा गॅरेज सापडेलच आपल्याला.
न दिवस रात्री पडावे जसे शिंपला मोती जशी आभाळ धरती जुळली आपुली प्रीती हलवार गोड नाते कुणी हे हसुनी सांगून कानी जाते तुझं माझं जमते जमते तुझं माझं जमते तुझं माझं जमते जमते तुझं माझं जमते तुझं माझं जमते जमते तुझं माझं जमते जमते आई फोटोग्राफर आई बाळ अरे आलास तू हो आई. खूप उशीर झाला रे तुला पुण्याहून यायला. हो उशीर झाला पुण्याहून. आता कशी आहे तब्येत कृष्णकांच्या काकांची. ठीक आहे. पण आई मला अजून थोडे दिवस तिथेच थांबावं लागेल असं वाटतंय. हो का म्हणजे तुझा पुण्यातला मुक्काम वाढणार आहे का. हो. काय झालं आई. नाही मलाही यायचं होतं पुण्याला. पुण्याला का. हा अरे कृष्णकांच्या काकांना बघायला. काय कृष्णकांच्या काकांना बघायला तू येणार आहेस. नाही म्हणजे माझंही वेगळं काम आहे पुण्याला. काय काय काम आहे आई नक्की पुण्याला. अजून नक्की नाही झालंय पण ठरलं ना तर कदाचित तुला एकट्यालाच जावं लागेल. मला जमणार नाही शाळेमुळे. हो अगं हो हो मी जाईन एकटा. काम नक्की झालं की मी तुला सांगेन. म्हणतात बॅग दे. काळजी घे ना स्वतःची. होय व्यवस्थित राहा. खूप दमलेला दिसतोयस. अश्विनीशी काही बोलणं झालं का रे. वेळच नसेल मिळाला ना. हो. बर निघू आम्ही. होय काळजी घे. सॉरी मी घाईमध्ये गाडी स्टँडवर लावली नाही आणि माझ्यामुळे तुम्हाला. लावली मी स्टँडवर आणि मैत्रीत एकमेकांना सांभाळून घ्यायला पाहिजे ना. मम्मी मी तुला दिला असता माझा एखादा ड्रेस पण अगं तुला इतका चांगला नाही दिसणार माझा ड्रेस. थँक्यू. पण काय ना मी दुसऱ्यांचे ड्रेसेस घालत नाही आणि तसंही माझी असिस्टंट आहे ना ती माझ्यासाठी नवीन ड्रेस आणायला गेली. ऍक्च्युली काय ना माझं टायअप आहे एका बुटीक सोबत. एव्हाना तिने ड्रेस घेतलाही असेल. पण थँक्यू. नो प्रॉब्लेम.